Hi dear student, today's topic human evolution. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism. आजची जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती एका एकपेशीय सजीवापासून निर्माण झालेली आहे असं आपल्याला माहित आहे. In this evolution, origin of human evolution can be show as per the picture given below. आपल्याला मानवी उत्क्रांती कशी झाली किंवा त्याचा विकास कसा झाला हे आपल्याला खालील पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. जसं इथे दाखवलेलं आहे बघा मुलांना. तर सुरुवातीला झाडावर लटकणारा शेपटी सहित असणारा हा प्राणी आपल्याला दिसतोय. एन्शियंट ॲनिमल म्हणजे सुरुवातीचा प्राणी, लाईक लेमुर्स म्हणजे लेमूर त्याची एक जात आहे. नंतर इजिप्टोपिथेशियस हा पण आपल्याला दिसतोय की हात आणि पाय असं न करता दोन्हींचा वापर करतोय. नंतर तिसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की थोडंसं त्याने हाताचा वापर सोडलेला आहे. आणि चौथ्या पिक्चरपासून आपल्याला दिसतंय की इथे पाठीत जो वाकलेला होता तो पण थोडाफार सरळ झालेला आहे. असं करत करत तो क्रो-मॅग्नन मॅन 50,000 years ago पर्यंत पोहोचलेला आहे. आता आपण या सगळ्यांची माहिती घेऊया. लास्ट डायनासोर disappeared approximately 7 crore ago. शेवटचे डायनासोर हे 7 करोड वर्षापूर्वी पाहिले गेले. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to modern lemur. त्यावेळेसच माकडासारखे दिसणारे लिमॉर नावाचे प्राणी सुद्धा होते आणि त्यांचं इव्हॉल्युशन चालू होते तर आजच्या मॉडर्न लिमॉर पर्यंत. टेल ऑफ दिस मंकी लाईक ancestor animal of Africa ancestor who were more or less similar to the modern lemurs. Animals of America is said to be disappeared about 4 crore years ago. हा जो लिमोर सारखा टेल असलेला जो प्राणी आहे तो 4 करोड वर्षापूर्वीच पाहायला गेला. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येते की त्याचा मेंदूचा आणि हातापायांचा विकास झाल्यानंतर इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो ईस्ट आणि वेस्ट आशिया, नॉर्थ आणि ईस्ट आशियामध्ये साऊथमध्ये दिसायला सुरुवात झाली आणि त्याचा विकास होत गेला. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टे इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांजी. आणि काही उरलेले जे माकडाच्या जाती होत्या त्या आफ्रिका आणि आफ्रिकामध्ये होत्या, जसं उदाहरणार्थ गोरिला आणि चिंपांजी. इव्हॉल्व अबाउट 2.5 crore years ago. या पण 2.5 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. इव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द crore-year-old species of apes seems to be occurred in different way. They had to use their hands more for eating food and other work. हे कोट्यावधी वर्षापासून जे एप लाईक ॲनिमल आहेत म्हणजे माकडासारखे दिसणारे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि ते त्यांचा हातांचा वापर खाण्यासाठी आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी करू लागले. Those apes started to live on land as the forest started to decline due to a dry environment. आणि ते जमिनीवर राहू लागले आणि ड्राय एन्व्हायरमेंटमध्ये their lemur bones develop in such a way
that they started to stand in erect posture in grasslands and thereby their hands become available for use. गवताळ प्रदेशामध्ये त्यांना उभं राहण्यासाठी त्यांनी मागच्या पायांचा वापर करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे ते हात आणि पाय असे वेगवेगळे अवयव वापरू लागले. Anytime these first human like animals with erect posture which were using their hands have evolved about 2 crore years ago. आणि हा आधुनिक मानवाची सुरुवात होती जी 2 करोड वर्षापूर्वी झालेली होती. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. पहिला ह्युमन लाईक असलेला म्हणजे मानव सदृश असलेला ॲनिमल प्राणी हा आफ्रिकेमध्ये रामापिथिकस नावाचा ॲप सापडला. रामापिथिकस त्याचं नाव, एप म्हणजे माकड, ईस्ट आफ्रिकामध्ये. आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रोन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट. कालांतराने त्याचा आकार वाढला, त्याचा मेंदूचा ग्रोथ झाली, त्याचं इंटेलिजंट वाढलं. अँड दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. आणि हा आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व झाला, उत्क्रांती झाली त्याची 40 लाख वर्षांपूर्वी. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and thus the skill human developed about 15 lakh years ago. Human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continent. म्हणजे काय, मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल्स म्हणजे बाह्य स्वरूपात माणसासारखा दिसणारे जे प्राणी आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, जिनियस होमो. हे 20 लाख वर्षांपूर्वीच दिसायला सुरुवात झाली आणि त्यांचे जे स्किल आहेत ह्युमन डेव्हलपमेंटचे ते 15 लाख वर्षापूर्वी दिसायला सुरुवात झाली चायना आणि इंडोनेशियामध्ये. इव्हॉल्युशन ऑफ upright man continue in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. Brain of a 50,000 years old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man, Homo sapiens. माणसाने अग्नीचा शोध लावला 1 लाख वर्षापूर्वी आणि नंतर सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून जो अस्तित्वाला त्याला वाईजमॅन म्हणजे हुशार, त्याला होमोसेपियन्स असं म्हणतात. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आणि सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून निअँडरथल मानव ओळखला जातो. द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ago. क्रो मॅगन मॅन जो आहे हा 50,000 वर्षांपूर्वीच आला होता. अँड आफ्टरवर्ड दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. अबाउट 10,000 years ago, वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. हुशार माणसाने 10,000 वर्षांपूर्वीच ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक कामे करायला सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज. आणि पशुपालन सुद्धा करायला सुरुवात केली आणि वस्ती उभारायला सुरुवात केली. कल्चर ऑफ डेव्हलपमेंट टूक प्लेस. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago, and thus the history had been started. Modern science emerged about 400 years ago. आणि 400 वर्षांपूर्वीच मॉडर्न सायन्सची सुद्धा सुरुवात झालेली होती. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश अबाउट 200 years ago. आणि व्यापाराला 200 वर्षांपूर्वीच सुरुवात झालेली होती. अँड नाव वी हॅव रीच
at this stage, and still we are searching the details of रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री. आणि आज आपण माणसाच्या अस्तित्वाविषयी जास्तीची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून शोधत आहोत. म्हणजे आजपर्यंतचा आपला तो प्रवास झालेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.